त्यांची बहीण यांच्या लग्नात जायचं असं NS100. हॅलो हॅलो आपल्याला जेवण कसं वाटलं तुम्हाला? असं जेवण तर दररोज मिळालं ना कसं आपके खाने में नमक है? परत नीनात दादाने ब्लॉग बघितल्यानंतर वाजले तर हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि परत एकदा स्वागत असं माझ्या सूरज राणे ब्लॉगमध्ये. तर आता मी असं आहे घराकडे आणि आता जाऊचं आता ताईचं लग्न आहे निनादनर मित्र यांची बहीण यांच्या लग्नात जाऊचं असं त्यासाठी गेलेलं आहे काल आणि आता जातलो आम्ही, तयारी चालली आमची. तर आता मित्राची गाडी हा NS200 ह्या गाडीवरनं सध्या आता मी जातला. कोणता तरी फोन येलो माका, तुम्ही फोन जरा उचलते, मालकाचाच फोन आला आहे सध्या आपल्याला, कार्तिक मोठा. फोन उचली आहे. हॅलो 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 आवाज येत नाही. तर गायस आम्ही आता निघतो गाडी घेऊन. गायस आता आम्ही लग्न तिकडे चालू आहे, पण आम्ही आता एक पारड घ्यायचा होता, तो पारड घेतला आणि आता वाजलेत बरोबर 11:15 आणि आता आम्ही त्याला एवढा रस थोडासा पिणार. काका एकदम 100% स्वतः करून टाकला त्याचा. आणि आता आम्ही आहे कणकवली हायवेला. तर काय नाही, आता आम्ही जातो आणि बाकीचा व्हिडिओ बाकी नंतर शिकतो, जास्त मोठं व्हिडिओ बनवतो नाही. आणि आपली NS200 तर कम्फर्ट आहे गाडी, हायवेला नेक्स्ट लेवल आहे आणि बेस्ट चालते आणि सुसाट पळते. दुसरी गोष्ट म्हणजे जास्त नाही ट्राय केली, 80-90पर्यंतच गेलो, कारण हेल्मेट वगैरे काही सेफ्टी नाही अजिबात. आणि सेफ्टी नसती तर अजिबात गाडी पळवायची नाही असं. हा म्हणतं ही आपली आणि त्याचा मालक सध्या आता येतो आहे, वाटेत आहे, ओसरगावमध्ये आहे. तो पण आता लग्नाला यायला, त्याला लग्नाला आला आहे म्हणजे त्याला बोलवून घेतला आहे ॲक्च्युली काल, की आपण आलो आहे तुला यायला लागतं असं. आणि त्याच्यावर त्याला लागतो आणि आता उत्ताचा रस आपला आला आहे. पण येणेच गाडीचे मालक आता इकडे आले आहेत सध्या. आणि तसं लग्नाचा हे झालं आहे, मोठं झालं आहे आणि साहेबांचा उपवास आहे आणि लग्नाला आले आहेत, न जेवता जाणार आहेत. सो आम्ही सध्या बोलायला अनकम्फर्टेबल आहे इकडे, सो मला जास्त व्हिडिओ काढणार नाहीत आणि बोलणारही नाही. तो सांभाळून घ्या आणि व्हिडिओ छोटासाच असू दे, लवकर बघून घ्या. बाय काहीच. आता आपल्या आहेत ते गावातले वाडीतले सगळे सगळे सोम आयगर काय केलं आयगर
हे नाव सांग तुझं. नाव सांग शिवायला इज्जत काढते दिसताना सगळ्यांका. आशीर्वाद द्यावे आता तुम्ही द्यावे पोरा नाही शुभ लग्न शुभमंगल सावधान हरी लग्नकडे तुम्ही मनोरा
उपाशी माणसं दाखवतो तुला उपाशी माणसं. उपाशी माणसं. थँक्यू फॉर सरप्राईज. सरप्राईज. ते आहे कधी भरपूर घेऊ मम्मीचा फोटो काढलोय मगाशी. ते दररोज काढते. कसं आपल्याला जेवण कसं वाटलं तुम्हाला असं जेवणाचं? असं जेवण तर दररोज मिळालं ना. कसं मस्त जेवण. असं जर जेवण दररोज मिळालं तर माझ्या तब्येतीत सुधारणा होईल. पण काय बोलतो किती दिवसात सुधारणा होईल? 15 दिवस खूप झाले. म्हणजे 2-3 महिने लागले. आपण जेवण करायला. आता माझं वजन 47 किलो आहे. 15 दिवसात वजन माझं 57 ते 58 किलो असेल. 15 दिवसात. पण दररोज लग्न असलं पाहिजे. हां लोकांचं. आता मग गावागावात लग्न शोधू का? आम्ही जेवण हॉलवरती. हो इला कधी नाही जा जेवला ते ह्या काय कडीसारखी लागणारी सोल. ताकासारखी लागणारी सोलकडी. मोबाईल घड्याळ नवीन घेतलंय ना. पार्टी होई मग. नाही त्याचं नाही आहे दुसऱ्याचं. हॅलो बोलता. हॅलो म्हणजे कोण माया मराठी बोलत पनीर नाही दिलं याला. काय ना थँक्यू. आज पनीर नाही दिलं. राणे या ठिकाणी जेवताना तुम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबर त्याच्या साईडला पाहायला मिळतील काका सचिन काका. काय तुम्हाला जेवण कसं वाटलं? जेवण कसं आहे? नंतर सांग जरा मीठ कमी. हां पोटाची भूकाची भागवून मीठ नाही आहे. मीठ भरपूर आहे. आपके खाने में नमक है. परत नीरज दादाने ब्लॉग बघितल्यानंतर उलटा आहे. फाटक पडलाय.
काय आमच्या गावातली ट्रेन का आमच्या गावातून जर जायचं असेल तर तुम्हाला हे रेल्वे फाटक तुम्हाला क्रॉस करून जावं लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला फास्टमध्ये धावणाऱ्या ट्रेनचा आस्वाद घेता येईल 100% ना बच्चा. तर काय आता मी गेले कणकवली स्टेशनला आणि आता चालल्या तर मी गोव्या कारण आता सुट्टी संपली. आता एक 3:30ची गाडी होती पण ते लेट होऊन झाली आहे 5ची मांडवी एक्सप्रेस. सो आता ही आता मी इलेचं कणकवली रेल्वे स्टेशन थोडाफार तुमका दृश्य दाखवते कणकवली रेल्वे स्टेशनचं. तर ह्या 1-2-3 वर्षात जर कोणी कणकवली रेल्वे स्टेशन जर येऊक नसात तर तुमका ह्यो काया पालट तुमका 100% दिसत आणि एकदम भाषण जाताना एकदम एअरपोर्टला जाण्यासारखी फिलिंग या ठिकाणी तुमका दिसता. जे का फोटोशूट वगैरे चालले आहेत बऱ्यापैकी. मोठं इथं पहिलं आंब्याचं झाड होतं, आंब्याचं झाड तसं ठेवलं आहे. तर काहीच मुंबईला जाणाऱ्यांची गर्दी बेफाम आहे. बेफाम म्हणजे भन्नाटच अजिबात म्हणजे जायला नको आहे सध्या मुंबईला. सीझन आहे आता मुलांना थोड्या दिवसांनी सुट्टी पडणार तर अजून वाढणार. सो गर्दी पण भरपूर आहे आणि हातात वजन जरा जास्त आहे. कार्ड आहे तो कार्डचं वजन जरा जास्त आहे आणि त्या बसायच्या ठिकाणी पण ऊन आहे त्याच्यामुळे जरा बसायचं की नाही जम्बलिंग घ्यायचं. वंदे भारत ट्रेन येते इकडे. वंदे भारत ट्रेन दाखवा तुम्हाला. आता सध्या तर तेजस एक फास्ट ट्रेन होती त्याच्यानंतर ही वंदे भारत एक फास्ट ट्रेन आहे पण आता मुंबईच्या ठिकाणी जाणारी. या गाडीनं आगमन झालेल्या प्रवाशांचं आम्ही इथे स्वागत करतो. कृपया ध्यान दीजिए मडगांव से आने वाली मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस को जाने वाली गाड़ी नंबर 9290 मडगांव मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ चुकी है. इस गाड़ी से पधारे यात्रियों का यहाँ बघायला एकदम भारी वाटते बुलेट ट्रेन सारखी. अटेंशन प्लीज. ट्रेन नंबर 2223 टीसी का उतरले. टीसी का मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस हैज अराइव्ड ऑन प्लेटफॉर्म नंबर 1. तिकिटाशिवाय प्रवास करणं सामाजिक गुन्हा आणि दंडनीय अपराध आहे. नेहमी योग्य तिकिटासह प्रवास करून आम्हाला सहकार्य करा. बिना तिकीट यात्रा करणं एक सामाजिक जुर्म और बघितला का व्ह्यू बघितला का काहीच आतमध्ये मलाच नाही बघायला भेटला. तुम्ही बघायला भेटला तर बघा कारण आता आतमध्ये ओरडतील की नाही याच्या भीतीने आम्हाला जरा 4 चौघात इज्जत काढण्यापेक्षा व्ह्यू न घेतलेला बरं. आता मांडवी प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर लागते किंवा 2वर लागते ते माहीत नाही. जर 2वर लागली तर मला या फ्लायओव्हरनं त्या साईडला जायला लागेल म्हणजे परत धावपळ. सो पहिलं बसूया नंतर. आज कुठली तरी गाडी आली आहे कुठली तरी आहे नाव काय बरं करमळी AC एक्सप्रेस. करमळी एक्सप्रेस ही जादा सोडलेली गाडी आहे. आता जे मुंबईला चाललेले लोक आहेत ना त्याच्यात गर्दी जास्त आहे. तर मला आता मे महिन्यात ना कोकणात येणारे लोक तसेच चाकरमानी येतात. त्याच्यानंतर चाकरमानी काय कोकणातले लोक इकडे मुंबईवरून गावावरून मुंबईला जातात सुखातला जीव दुःखात टाकावा. तर त्या लोकांसाठी की नाही आणि आता जरा लग्नाचा सीझन पण चालू आहे ना सो गर्दी जास्त आहे. सो एक एक्स्ट्रा ट्रेन वाढवल्यात त्यातली ही एक ट्रेन करमळी ती करमळीमधून निघते आणि मुंबई
दादर काय ठाणे इथे आसपास जात असेल कुठे ठिकाणी माहीत नाही. पण माझी आता ट्रेन येणार आहे इथून, ती लागणार आहे सेकंड प्लॅटफॉर्मला आणि सेकंड प्लॅटफॉर्मला अजिबात गर्दी नाही, पण त्या प्लॅटफॉर्मला मरणाची गर्दी आहे. आणि वैतागून मी इकडे आलो आहे. ऊन बघा काय सांगू तुम्हाला, आता वैताग आला मला उठायचं पण आता. तर गाईज असा छोटासा व्हिडिओ बनवलेला, ब्लॉग बनवायचा काही मनात नव्हतं. सो तरी पण अचानक बनवला ब्लॉग. म्हटलं का होईल ते होईल, जे पण आरसोड ब्लॉग चालला आहे. गाडी होती मित्राची NS 200, बेस्ट गाडी, एक नंबर. हायवेला सुसाट धावते. थोड्या वेळानंतर आपल्यालाच भीती वाटते, बस झाली आता एवढं पळवायला नको असं. सो मस्त गाडी आहे, नेक्स्ट लेवल गाडी आहे. तर घेणार असेल तर घेऊन टाका. तशा अजून पण गाड्या आल्यात, तर नवीन नवीन गाड्या येतात, पण ती गाडी बेस्ट आहे, चांगली गाडी आहे. चालवली मी, हायवेला पण चालवली, तुम्ही पण ब्लॉगमध्ये बघितलं असाल. तुम्हाला ब्लॉग जर आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ तुम्ही बघता पण शेअर करत नाही किंवा सबस्क्राईब पण करत नाही, तर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटत असेल तर कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया असेल ती नक्की टाका. आणि काय राहिलं बरं, आणि काय नाही, सबस्क्राईब करून नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा. ओके, तर हा व्हिडिओ बघू, लग्नाचा व्हिडिओ एक टाकायचा आहे, तर एडिटिंगला जरा टाईम लागतो आहे, जरा मोठा व्हिडिओ होतो आहे, त्याच्यामुळे मोठ्या व्हिडिओला गॅरेजचं काम, त्याच्यानंतर एडिटिंगचं काम, त्याच्या एडिटिंगला 4 ते 5 तास लागतात. तर दमून भागून आल्याच्यानंतर एक 4-5 तास एडिटिंगला देणं जरा अवघड जातं. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडे लेट होतात, थोडे म्हणजे बरंच लेट होतात. पण तुमचा साथ असाच राहू दे. आणि जरा सबस्क्रायबर वाढवा. 550 सबस्क्रायबर झाले आहेत, तर अजून 500 सबस्क्रायबर होऊन 40,000 तास आपलं वॉचिंग टाईम वाढवून आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ दे. म्हणजे अजून व्हिडिओ मी नवीन तुमच्यापर्यंत फटाफट आणू शकतो आणि आपला जास्तीत जास्त वेळ ह्या व्हिडिओला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देऊ शकतो. ओके, तर तुमचा सपोर्ट आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.